नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात करूयात खरात प्रकरणातल्या बातमीनं। नाशिकमधल्या भोंदू अशोक खरात प्रकरणी आता ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसार यांची नियुक्ती करण्यात आली अशी सूत्रांची माहिती मिळते। सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची निवड केली। अजय मिसर यांनी 2008 मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट, 2011 मधल्या दादर ओपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारा खटला, नाशिक धान्य घोटाळा असं अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। आणि संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, काय महत्त्वाचे तपशील? कल्याणी, आपल्याला माहिती आहे की अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे आतापर्यंत झालेले आहेत। जवळपास 6 महिलांनी या अशोक खरातच्या विरोधात अत्याचाराचे गुन्हे दाखल केलेले आहेत। आता या सगळ्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अगदी काही वेळामध्ये या अशोक खरातला न्यायालयामध्ये आणलं जाईल। आज त्याची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यामुळे न्यायालयामध्ये त्याला जे हजर केलं जाणार आहे आणि या सगळ्या अनुषंगाने अजय मिसर आता सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत। नक्कीच किरण, त्यांच्या संदर्भातली काय माहिती समोर आली आणि कधी नियुक्ती होईल, काय सूत्रांकडून काय माहिती मिळते? आता जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे, अजय मिसार यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज अशोक खरात यांची पोलीस कोठडी संपणार आहे। त्याला आताच काही वेळानंतर न्यायालयामध्ये जे हजर केलं जाईल आणि आजच्या या सगळ्या न्यायालयाच्या कामकाजाकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे नेमकं न्यायालय काय निर्णय देतो हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। सरकारी वकील म्हणून आता ते काम पाहतील। सरकारनं विधिज्ञ अजय मिसर यांची निवड केली। अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं।